माझा आवाज येतोय व्यवस्थित? हॅलो, माझा आवाज येतोय का व्यवस्थित? ओके. तर आता आपले जे काही घटक 10 आहे, तर घटक 10 मधली जी काही साहित्यकृती आहे, ते साहित्यकृती आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर आता बघा, बाबूराव बागुल यांचं लिखित कोणता संग्रह आहे आपल्याला साहित्यकृतीमध्ये दिलेला? सांगा बरं. आपल्याला साहित्यकृतीमध्ये दिलेला कथासंग्रह कोणता? सगळ्यांनी बोलायचंय, सगळ्यांनी सांगायचंय कोणता आहे. कोणता आहे सांगा. जेव्हा मी जात चोरली होती. कोणता आहे? जेव्हा मी जात चोरली होती. असा त्यांचा दलित कथा संग्रह आहे. ठीक आहे. तर बघा, आता लेखसंग्रह जाणून घेण्यापूर्वी आपण काय करणार आहोत की बाबूराव बागुल आहे, तर त्यांच्याविषयी आपण एक माहिती बघूयात. ठीक आहे. तर बाबूराव बागुल कोण होते सांगता येईल तुम्हाला? कोण होते बाबूराव बागुल? तर यांची आपण एक थोडी माहिती बघूयात. कोण होते तर बघा, तर आपला घटक 10 आहे. घटक 10 मधला आपण पाहतोय. ठीक आहे. घटक 10 हेडलाईन टाकायची सगळ्यांनी. घटक 10. घटक 10. घटक 10 मधली घटक 10 म्हणजे कोणता येतो हा? साहित्यकृती. कोणता येतो घटक 10 म्हणजे? साहित्यकृती. बरोबर आहे? हो की नाही? घटक 10 साहित्यकृती. तर बघा, आज आपल्याला आपण ही साहित्यकृती आहे, ही काही दिवस आपली आज चालणार आहे. ठीक आहे. बघा, जेव्हा मी जात चोरली होती, बाबूराव बागुल याचा जो काही आहे आपण आढावा घेणार आहोत. ठीक आहे. हेडलाईन टाकायची आहे. जेव्हा मी जात चोरली होती. कोणी लिहिलेलं आहे? बाबूराव बागुल. कोणी लिहिलेलं आहे? बाबूराव बागुल. जेव्हा मी जात चोरली होती. ठीक आहे. बघा, आता पुस्तकामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची. पुस्तकामध्ये काय आहे? उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे, पण हे उद्गारवाचक चिन्ह नाही आहे इथे. ठीक आहे. उद्गारवाचक चिन्ह नाही. उद्गारवाचक चिन्ह कसं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एक 10 कथा दिला आहे, तर जी 10वी कथा आहे ह्याच नावाची, तर तेव्हा त्याला उद्गार चिन्ह आहे. तर शीर्षकाला उद्गार चिन्ह नाही, आतमधल्या कथेत उद्गार चिन्ह आहे. हे असं आहे ह्या प्रकारे. ठीक आहे. तर बघा, आता आपण काय करणार आहोत की त्याच्या कथेची आपण नावं लिहून घेणार आहोत. कारण कथा किती आहेत? 10. जशाचा तसा आपल्याला काय येतो? जसाचा तसा काय येतो? आपल्याला प्रश्न येतो. जसाचा तसा आपल्याला काय होतो? प्रश्न विचारला जातो की जेव्हा मी जात चोरली होती, या खालीलपैकी म्हणजे ह्या कथासंग्रहातील खालीलपैकी कथा कोणत्या? किंवा अशी 2-3 नावं देतात. समजा पेसूक आहे, वानर आहे, बोवाडा आहे, अशी 2-3 नावं देतात आणि विचारतात की दिलेल्या कथा ह्या खालीलपैकी कोणत्या कथासंग्रहातील आहे, असं आपल्याला विचारलं जातं. ठीक आहे. त्याप्रमाणे आपल्याला करायचं. तर बघा, लिहून घेतलं सगळ्यांनी व्यवस्थित? तर बघा,
आणि आपण एक एक कथा शिकू किंवा प्रत्येक कथा अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर त्या कथेतील जे काही पात्र आहेत ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. पात्र बघा, कथेचं नाव त्याचबरोबर पात्र, संवाद आपल्याला असं लिहायचं आहे. तर एक एक कथा घेऊन आपण पुढे पुढे जाऊया कशा पद्धतीने. काही जणांना वाचलाही असेल, काही थोडासा 2-3 वेळा वाचावा लागतो बऱ्याचदा कथासंग्रह, त्याच्यानंतर कुठं समज येते. पण क्लासच्या माध्यमातून हे आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे, त्याच्यामुळे काळजी करायची काही गरज नाही. सगळ्यांनी व्यवस्थित हेडलाईन देऊन हे लिहून घ्यायचं आहे. चला लिहा. ठीक आहे, आता आपण नावं बघून घेऊ, कोणती कोणती नावं आहेत ती. ओके, तर बघा, चला लिहा. 10 कथा आहेत एकूण. 1 2 10 कथा आहेत, लिहून घ्यायच्यात आपल्याला. चला, पहिला आहे काळोख्याचे कैदी. काळोख्याचे कैदी, काळोख्याचे कैदी. त्यानंतर लिहायचे गुंड, काळोख्याचे कैदी गुंड. त्यानंतर लिहायचे बोवाडा, काळोख्याचे कैदी गुंड बोवाडा. वाटेवरची, वाटेवरची. त्यानंतर लिहायचं आहे दसऱ्याचा रेडा. हे पाठच पाहिजे बरं का नाव आपल्याला. दसऱ्याचा रेडा. वानर, पेसूक, वानर पेसूक. स्पर्धा, विद्रोह. आणि लास्ट काय, जेव्हा मी जाचवले ते. ह्या कथेच्या नावाला काय आहे, शीर्षक आहे. ह्या कथेच्या नावाला काय आहे, शीर्षक दिलेलं आहे. ठीक आहे, जेव्हा मी तर ह्या कथेच्या नावाला उद्गारवाचक चिन्ह आहे आणि कथेच्या नावाला काय आहे, उद्गारवाचक चिन्ह नाही आहे. ठीक आहे, हे तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं. जरी पुस्तकावर दिलं असलं तरी त्याच्यातल्या ज्या काही सुधारणा आहेत त्या सुधारणा आपण बघत आहोत या पद्धतीने. ठीक आहे, बघा काय, रिपीट आफ्टर मी, माझ्या नंतर बोलायचं आहे. बघा, पहिलं काय आहे, काळोख्याचे कैदी. पहिलं काय आहे, काळोख्याचे कैदी. दुसरं काय आहे, गुंड. पहिलं काळोख्याचे कैदी, दुसरी कथा आहे गुंड, तिसरी कथा आहे बोहाडा, चौथी कथा आहे वाटेवरची, पाचवी कथा आहे दसऱ्याचा रेडा, सहावी कथा आहे वानर, सातवं पेसूक. तर तुम्ही याच्यावरचं तुम्हाला हे काळोख्याचं कैदी काय बाबा, बोवाडा काय, पेसूक काय, हे तुम्हाला विद्रोह म्हणजे काय, तर हे सगळं आपण शब्दासकट त्याचे अर्थ जे काही आहे तर ते बघणार आहोत. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करण्याचं काहीही कारण नाही. ठीक आहे, तर पहिलं आहे काळोख्याचे कैदी, दुसरं काय आहे गुंड, तिसरं काय आहे बोहाडा, चौथं कोणतं आहे दसऱ्याचा रेडा, दसऱ्याचा रेडा, सहावं आहे वानर, सहावं काय आहे वानर, सातवं काय आहे पेसूक, सातवं काय आहे पेसूक. स्पर्धा, विद्रोह, जेव्हा मी जातो. तर काय करायचं बघा, जेवण करत असताना किंवा असं रिकामं कधीतरी बसलं असताना, आंघोळ करताना, असं आपलं बसलं असताना दिवसभरातून काय करायचं ना, ह्या गोष्टी ज्या काही आहेत त्या आठवून पाहायच्या. कशा आठवून पाहणार,
की जेव्हा मी जात चोरली होती याच्यामधल्या 10 कथा मी आता आठवून पाहणार आहे. ठीक आहे, म्हणजे ठीक आहे, क्रम चुकला तरी चालेल, फक्त ती नावं जी काही आहे ती नावं आपल्याला पाठ पाहिजे. कारण हे बघा, तुम्ही मागच्या वर्षीचे कोणतेही पेपर खोलून पाहिलं तर याच्यावर प्रश्न आपल्याला आलेले दिसतात. अत्यंत महत्त्वाचा जो काही आहे कथासंग्रह आहे. आणि हे काय आहे, जेव्हा मी जात चोरली होती, हा दलित कथासंग्रह आहे. लिहून घ्यायचा आहे, दलित कथासंग्रह. ठीक आहे, चला आपण आता रिकॉल करू, न पाहता माझ्यासोबत रिकॉल करा, तुम्हाला जसं येईल तसं. ठीक आहे, आता मी रिकॉल करते तुमच्यासोबत, तुम्ही पण माझ्यासोबत रिकॉल करायचं. रिकॉल करणे म्हणजेच काय, आठवून पाहणे. काय रिकॉल करणे म्हणजे काय, आठवून पाहणे. रिकॉल करणे म्हणजे काय, आठवून पाहणे. कळतंय? चला, तर काळोख्याचे कैदी, त्याच्यानंतर गुंड. तुमचं तुम्ही आठवा किंवा लिहून बघा. काळोख्याचे कैदी, गुंड, बोवाडा, वाटेवरची, पेसूक, विद्रोह, जेव्हा मी जात चोरली होती. अजून कोणता आहे, 3 राहिलाय आपल्या आता. असं आठवून पाहायचं, मग डोक्याला ताण द्यायचा. कोणतं आहे अजून? अजून काय आठवतं का बघायचं. काळोख्याचे कैदी झालंय. पेसूक झालंय, वाटेवरची झालंय. कोणतं राहिलं, वानर, स्पर्धा आणि विद्रोह. 3 राहिले होते ना. कोणतं, वानर, स्पर्धा, विद्रोह. आता हे आठवलं नाही का, मग याला परत परत म्हणून बघायचं, याची रिव्हिजन करायची. वानर वानर वानर, स्पर्धा स्पर्धा स्पर्धा, वानर, स्पर्धा, विद्रोह. ठीक आहे, आता मग परत आठवून बघायचं. चला परत आठवा माझ्यासोबत. लेट गेट स्टार्टेड. परत आठवायचंय. चला, पहिला काळोख्याचे कैदी, हां बरोबर. गुंड, हे क्रम चुकला तरी चालेल. काळोख्याचे कैदी, काळोख्याचे कैदी, गुंड, वाटेवरची, बोवाडा, स्पर्धा, वानर, पेसूक, विद्रोह, जेव्हा मी जात चोरली होती आणि गुंड. आलं बरोबर? अशा प्रकारे आठवत राहायचं. हे आज आठवलं आणि मग त्याला हातच लावला नाही, परीक्षेला जाऊन बसले तर असं करायचं नाहीये. की रिव्हिजन रिव्हिजन रिव्हिजन. बघा तुम्ही म्हणजे आज जे काही शिकला, मी नेहमी सांगते क्लासमध्ये, त्याचं रिव्हिजन झालंच पाहिजे, नाही तर ते विसर पडतो. आणि ते ताजं ताजं जितकं तुम्ही रिकॉल केलं ते नंतर सुद्धा तुम्हाला लक्ष ठेवायला खूप बेनिफिशियल राहतं. ठीक आहे, तर बघा आता आपण थोडक्यामध्ये याची प्रस्तावना कोणी लिहिली बघा. हे आपण आता लिहिलं, हे काय आहे, दलित कथासंग्रह. आता याची प्रस्तावना जी काही आहे ती कोणी लिहिलेली आहे आपण पाहणार आहोत. ठीक आहे, चला आता रब करते हे गोष्ट. ठीक आहे, तत्पूर्वी आपण बाबूराव बागुल यांची थोडी माहिती घेऊन घेणार आहोत. चला, बाबूराव बागुल विषय आपण जो लेखक लिहितोय त्याच्याविषयी आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांनी काय काय लिहिलेलं आहे, कारण त्यांच्या इतर पुस्तकांवर सुद्धा काय झालेलं आहे, आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. इतर पुस्तकांवर पण त्यांच्या प्रश्न, त्यांचे कविता संग्रह असतील, अजून इतर त्यांचे काही कथा संग्रह असतील, त्याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेले आहे. ठीक आहे, चला आपण आता बाबूराव बागुल यांच्याविषयी लिहून घेणार आहोत. ठीक आहे, आता बघा तुम्ही काही ठिकाणी तुम्हाला वेलांट्यांमध्ये, उकारांमध्ये चेंजेस दिसेल. बाबूराव बागुल, काही ठिकाणी रस्व वापरलेला आहे, काही ठिकाणी दीर्घ वापरला आहे. ठीक आहे, तुम्ही नेट सेट ते तिथं काही रिटर्न नाही, त्याच्यामुळं ठीक आहे, म्हणजे एवढं काही विषय आहे नाही त्याच्यामध्ये. बाबूराव बागुल, ठीक आहे, काय काय माहिती आहे तुम्हाला बाबूराव बागुल विषय, सांगा बरं जरा. क्या क्या पता है?
हम्म. तर आंबेडकरवादी होते. आंबेडकरवादी म्हणजे काय? आंबेडकरांची जी मूल्य आहे. हं? आंबेडकरवादी, ठीक आहे. ज्यांचे जे बाबूराव बागुल यांचं प्रेरणास्थान सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यानंतर ठीक आहे, आपण थोडक्यात त्यांची माहिती बघूयात. बघा, आता आंबेडकरवादी साहित्यासाठी ओळखले जाणारे मराठी लेखक, त्याचबरोबर कवी सुद्धा राहिलेले. म्हणजे फक्त लिखाण केलं का नाही, कविता पण लिहिलेल्या आहेत. तर विद्रोही आंबेडकरवादी म्हणून कथांचे प्रमुख प्रखर वास्तववादी कादंबरीकार बाबूराव बागुल जे काही आहेत ते राहिलेले आहेत. त्याचबरोबर शोषित, उपेक्षित, झोपडपट्टीतील फुटपाथावरील भनंग जनजीवनाचे भेदक चित्रण करणारे लेखक म्हणूनही त्यांची ओळख होती. ठीक आहे, आपण आतापर्यंत बखर घेत होतो. थोडा स्टॉप लावून एक साहित्यकृती, कारण 10 साहित्यकृती आहे. दर महिन्यात आपल्याला 2-2 साहित्यकृतीचं तरी टार्गेट ठेवावं लागेल. ठीक आहे, आणि मग आपलं हे जे बखर आहे ते आपण कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे, तर बघा, हो, क्लासला काल सुट्टी होती. काही टेक्निकल इश्यू असल्यामुळं सुट्टी होती. ठीक आहे, बघा, आता फुटपाथावरील भंगन जनजीवनाचे भेदक चित्रण करणारे लेखक म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. म्हणजे जेव्हा आपण हा कथासंग्रह वाचतो, त्यांची भाषा वाचतो, म्हणजे भाषा म्हणण्यापेक्षा भाषा शैली, ज्या प्रकारे ते लिहितात ती अत्यंत भेदक आहे. ठीक आहे, आता नंतर काय की लेखक साहित्यिक म्हणून बाबूराव बागुल यांना एक नवीन ओळख मिळालेली आहे. आणि त्यांनी लिहिलेल्या ज्या काही कथा आहेत व त्यांनी लिहिलेल्या ज्या काही कादंबऱ्या आहेत, तर ह्या गावकुसाबाहेर राहणाऱ्या समाजाच्या सामाजिक जाणीवेचं आणि वेदनांचं वर्णन करणाऱ्या आहे. गावकुसाबाहेर कोण राहायचे आधी? सांगा बरं, चला, हे तर माहीत पाहिजे. गावकुसाबाहेर आधी कोण राहायचं? येस, तर गावकुसाबाहेर आधी दलित लोक, सो कॉल्ड खालच्या वर्गाचे. बरोबर, अगदी बरोबर. ठीक आहे, तर बघा, मग ह्याचं जे काही चित्रण आहे, त्यांच्या वाटेला आलेलं दुःख आहे, त्यांच्या वाटेला आलेल्या वेदना आहे, ह्या सगळं काय आहे आपल्याला याच्यामधून दिसून येतं. ठीक आहे, तर स्त्रीप्रधान कथालेखन हा देखील त्यांच्या लिखाणाचा महत्त्वाचा भाग राहिलेला आहे. म्हणजे स्त्रीला मुख्य याच्यामध्ये त्यांनी ठेवलेलं आहे. काही कथांमध्ये भूमिकेमध्ये ते राहिलेलं आहे. तर सूड कथेमध्ये बाबूराव बागुल यांनी वाडी वस्तीतील स्त्रीच्या हृदयद्रावक व तिच्यावर ओढावलेल्या प्रसंगाचं जे काही चित्रण केलं आहे. त्याचबरोबर पेसूक नावाची जी काही कथा आहे, पेसूक, सूड कथा आहे, त्याच्यानंतर पेसूक कथा आहे. ठीक आहे, त्यामध्ये सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी दिसून येतात. ठीक आहे, सूड नावाची एक वेगळी कथा आहे, याच्यामध्ये नाही, पण त्यांनी वेगळे सुद्धा लिखाण केलेलं आहे त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये आपण आता जसं की वाटेवरची आहे, त्यानंतर पेसूक आहे, स्पर्धा, ह्यासारखे जे काही आहेत कथासंग्रह, तर त्याच्यामध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केलेला, आपण ते बघणारच आहोत याच्यामध्ये. ठीक आहे, तर त्यांचं काय काय आत्तापर्यंत साहित्य आहे, आपल्याला आपल्या आयोगाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. ठीक आहे, तर बघा, कादंबरी किती लिहिल्या, कथा किती लिहिलेल्या आहेत, आणि त्याचबरोबर कविता संग्रह आणि वैचारिक काय काय लिहिलेलं आहे आपण ते बघणार आहोत. सर्वात आधी आपण बघणार आहोत कादंबरी. कादंबरी कोणत्या कोणत्या लिहिलेल्या आहे आणि आपल्याला त्याच्या काळासकट जो काळ दिलेला आहे त्या काळासकट लिहायचा आहे. कारण सध्याचे जे काही प्रश्न आहे आपण जर पाहतोय तर ते सध्याचे प्रश्न कसे आहेत, हां, कालानुक्रमानुसार आहे. बरोबर, अगदी बरोबर, चांगलं आकलन. ठीक आहे, तर बघा, 1983 साली त्यांनी अघोरी ही कादंबरी लिहिली. अघोरी किती? 1983 ला, म्हणजे काही फार जास्त वर्ष झाले नाही. 1983
कोंडी, कोंडी हा 2002 मध्ये लिहिलेला आहे. कादंबरी, पावशा, इकडं लिहिते मी जागा नसल्यामुळं. पावशा, पावशा 1971. त्यानंतर भूमिहीन, पावशा, भूमिहीन. मूकनायक, मूकनायक. सरदार, सूड, मूकनायक, सरदार, सूड. तर हे काय कादंबरी आहे. लिहून घ्यायचं आहे, जसं जसं हे दिलेलं आहे त्याप्रमाणे लिहून घ्या. थोडं साईडला होऊन जाते मी, व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. लिहून घ्या पटकन. ठीक आहे, चला एकदा रिवाइज करूयात आपण. लिहून घेतलं? चला सांगा काय. अघोरी न पाहता सांगायचं. लिहून घेतलं ना. आता लिहिणं म्हणजे काय, दोनदा वाचणं. तर पहिलं काय आहे, अघोरी, बरोबर. त्यानंतर म्हणजे असं काही नाही, असं विदाउट ऑर्डरने सांगितलं तरी चालेल. सांगा नेक्स्ट. अघोरी, नंतर अपूर्वा, कोंडी, पावशा, भूमिहीन, मूकनायक, सरदार आणि सूड. आठवून बघायचंय. अघोरी, अपूर्वा, सूड, सरदार, पावशा, भूमिहीन, कोंडी. ठीक आहे. तर हे झालं कादंबऱ्या. कथासंग्रह 2च आहे त्यांचे, ते लक्षात ठेवायचे, अत्यंत महत्त्वाचे आपल्याला. पहिला तर आपल्याला माहित आहे जेव्हा मी जात चोरली होती. दुसरा लिहा, त्याच्यामध्ये मरण स्वस्थ होत आहे. 1969 ला आलेला आहे तो. आणि हा जो आहे जेव्हा मी जात चोरली होती तो आला 1963 ला. चला लिहून घ्या. जेव्हा मी जात चोरली होती 1963. 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 त्यानंतर मरण स्वस्थ होत आहे 1969. मरण स्वस्थ होत आहे 1969. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? बघा आता त्यांचा कविता संग्रह एकच होता. कविता संग्रह वेदा आधी तू होतास. वेदा आधी तू होतास. काय आहे? वेदा आधी तू होतास. काय आहे? वेदा आधी तू होतास. ठीक आहे. वेदा आधी तू होतास.
वेदा आधी तू होतास. ओके, गॉट इट. ठीक आहे. हा काय एकच कविता संग्रह आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवायला सोपी. आणि वैचारिक मध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे की आंबेडकर भारत लिहून घ्या. वैचारिक, वैचारिक आंबेडकर भारत, वैचारिक आंबेडकर भारत आणि दलित साहित्य आजचे क्रांती विज्ञान. दलित साहित्य आजचे क्रांती विज्ञान. दलित साहित्य आजचे क्रांती विज्ञान. झालं, समजलं? तर बघा, हे आपण पाहिलेलं आहे. तर बघा आता हा जो आपला कथा संग्रह आहे, जेव्हा मी जात चोरली होती, तर याची प्रस्तावना पाहूयात. प्रस्तावना कोणी लिहिलेली आहे याची? शिरीष पै. कोणी लिहिलेली आहे? शिरीष पै. शिरीष पै लेखिका होत्या, नामवंत समीक्षक होत्या, आचार्य अत्रे यांच्या कन्या होत्या. तर चला बघूयात आपण शिरीष पै. ठीक आहे. काय शिरीष पै बद्दल काय माहिती? ठीक आहे. तर बघा, तुम्हाला आचार्य अत्रे माहीतच असतील. तर आचार्य म्हणजे लवकर लक्षात यायला आपण हे बघूयात की आचार्य अत्रे यांचे कन्या, आचार्य अत्रे यांची मुलगी कोण? शिरीष पै. कोण आहे? शिरीष पै. तर हा हायकू जो काही जापानीज प्रकार आहे, हायकू जापानीज प्रकार मराठीमध्ये आणण्याचं काम शिरीष पैंनी केलं. असा डायरेक्ट प्रश्न परीक्षेला आला होता. बघा आताच त्या वारल्या, आत्ताच म्हणजे 2017 साली त्यांचं निधन झालेलं आहे. तर बघा, एक नामवंत कवी, लेखिका आणि त्या नाटककार सुद्धा होत्या. आणि जसं मी सांगितल्याप्रमाणे आचार्य अत्रे त्यांचे वडील होते. आता कथा, कविता, नाटक, ललित लेखन तर अशा सर्व प्रकारच्या साहित्यात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिलं होतं. कोणी? शिरीष पैंनी. तर असं उल्लेखनीय योगदान त्यांनी दिलं होतं. आणि कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी आचार्य अत्रे यांच्या मराठामध्ये पत्रकार म्हणून काम सुद्धा केलेलं होतं. मराठा जे काही आहे, आचार्य अत्रे यांनी चालवलेलं एक हे होतं साप्ताहिकासारखं. तर त्याच्यामध्ये त्यांनी पत्रकार म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं होतं. म्हणजे ते पेशाने त्या LLB झालेल्या होत्या, वकिली शिक्षण त्यांनी घेतलेलं होतं. आणि साधारण म्हणजे नवयुगचं जे काही साप्ताहिक होतं, मग दैनिक मराठा नावाचं वृत्तपत्र होतं, त्याच्या पुरवण्या असतील, तर हे सगळं त्याच्यामध्ये ते लिखाण करत, त्याचबरोबर त्या मराठी या पुस्तकाच्या संपादक सुद्धा होतं. वृत्तपत्र लेखनातून त्यांचे जे काही अग्रलेख यायचे, मुलाखती वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आला. आता बघा, त्यांचं एकदम तुम्हाला ओशो माहीत असतील बऱ्याच जणांना. ओशो. तर ओशोच्या एका पुस्तकाचं त्यांनी म्हणजे ते ओशोच्या तत्वज्ञानाच्या, ओशो म्हणजे एक आध्यात्मिक गुरु आपण त्यांना म्हणू शकतो. त्यांचे खूप सारे फॉलोअर्स होते. पुणेमध्ये सुद्धा त्यांचं वास्तव आहे. जर तुम्ही तिकडं कोरेगाव पार्कला वगैरे गेला तर त्या साईडला सुद्धा तुम्हाला ओशोचा मठ आणि त्यांचं त्याबद्दलचं जे काही आहे ते तिथे आहे ओशोचं. ठीक आहे. तर आता ते शिरीष पै जे काही होतं ते ओशोच्या फिलॉसॉफीमुळं, तत्वज्ञानामुळं काय झालेलं होते, खूप प्रभावित झाल्या होत्या. तर त्यांनी प्रतिभावंत ध्यान योगी ओशो असं एक पुस्तक त्याचं लिहिलं. आणि त्याचे एकूण 14 कथासंग्रह सुद्धा त्यांनी केलेले आहे. ठीक आहे. तर त्यांनी म्हणजे जसं की ह्याला प्रस्तावना लिहिलेली आहे, त्याचबरोबर त्यांनी अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिलेली आहे शिरीष पैंनी. ठीक आहे. आता ज्या काळामध्ये रशियामध्ये कोणी जात नव्हते, तर त्या काळामध्ये सरकारतर्फे
काही लेखक पत्रकार रशियामध्ये पाठवण्यात आले होते. तर त्यामध्ये शिरीष पै सुद्धा तेव्हा ते गेला होता आणि त्यांनी रशियाबद्दल वृत्तपत्रातून त्यांचं प्रवास वर्णन सुद्धा लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. तर आता त्यांनी खूप सारं लिखाण केलेलं आहे. तर त्याच्यामधलं बघा की अंतर्यामी आहे, अनुभवंतानी आहे, अज्ञात रेषा, आव्हान, ऋतुचित्र. तर अशा प्रकारे एक तरी असेल, एक पावसाळा असेल, असं खूप काय 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 लिहिलेलं आहे. तर आपण हे वगैरे झाल्यानंतर एखाद दिवस त्यांच्याविषयी आपण ते लिहून घेणार आहोत. ठीक आहे. चला आता त्यांनी इतके सुंदर याला प्रस्तावना लिहिलेली आहे, तर ते आपण बघूया. ते काय म्हणतात बघा की हे जे पूर्ण याच्यामध्ये 10 कथा आहे आणि एकूण मला असं वाटते काहीतरी हे फक्त किती पानांचं आहे, एक 120 वगैरे पानांचं, काय 100 रुपयाला आहे हे पुस्तक आणि साधारण फक्त 89 पानाचं पुस्तक आहे. 90च पकडा, समजा 90 पानाचं पुस्तक आहे, पण वाचायला वेळ लागतो, हे तेवढंच खरं आहे. तर ते त्यांची प्रस्तावना हे असे मागं दिलेली असते. मागे दिलेली प्रस्तावना आहे, आपण ती आता बघणार आहोत. बघा तर आता बघा, बाबूराव बागुलांच्या कथेतली माणसं ही कुठल्या तरी टोकाला जाऊन पोहोचलेली आहेत, असं कोण म्हणतात? शिरीष पै. बाबूराव बागुल यांच्या कथेतील माणसं ही कुठल्या तरी टोकाला जाऊन पोहोचले. टोकाला जाऊन पोहोचले म्हणजे काहीतरी त्यांनी टोकाचं केलेलं आहे, जे आपण ते वाचूच, मग ते आपल्याला कळेल. त्याच्यानंतर मग काय लिहिलंय त्यांनी? सूड म्हणजे काय? बदला. सुडाच्या, संतापाच्या, दुःखाच्या, दैन्याच्या अशा टोकावर जाऊन पोचलेली आहेत. ते यशाच्या टोकाला जाऊन पोचले का यशाच्या शिखरावर जाऊन पोचलेली आहे का? नाही. त्याची कारण पण आपण बघणार. सगळ्या गोष्टीची तुम्हाला याच्यात उत्तरं मिळून जातील, तुम्हाला जे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते. तर बघा, सुडाच्या, संतापाच्या, दुःखाच्या, दैन्याच्या अशा सगळ्या टोकावर जाऊन ती पोहोचलेली आहे. ती कुठल्या क्षणी त्यांचा कडालोट होईल, कुठल्या क्षणी कडालोट होणार आहे हे कळत नाही. हे कळत नाही म्हणजे कधीही कोलमडून पडू शकतात ते. तुम्हाला माहिती आहे का ते असं आपण एकावर एक रचतात बघा, एकावर एक दगड, बिस्किट, पत्ते, असं एकावर एक. ते कसं, ते कुठल्या क्षणी पडेल कोणीच सांगू शकत नाही. अगदी तसं नाही म्हणू शकत, पण ते अशी पडण्याची जी काही आपण संभावना म्हणतो, ती तशा पद्धतीने तुम्हाला काय करता येते, त्याची कल्पना करता येते. तुम्हाला त्याची काय करता येते? कल्पना करता येते. म्हणून शिरीष पै काय म्हणतात की कुठल्या क्षणी त्यांचा कडालोट होईल सांगता येत नाही, कळत नाही. स्वतःबरोबर ती इतरा कुणाला ओढावत नेणार आहे याचाही संभ्रम पडतो. म्हणजे आपल्या सोबत ते कोणाला घेऊन जातील. आता उदाहरण असं दुसरं उदाहरण देते. दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर बघा, आता एक विमान दुर्घटना घडली होती अहमदाबादला. विमान जाऊन ते डॉक्टर लोक आणि ते विद्यार्थी लोक जे होते MBBSचं वगैरे वैद्यकीय शिक्षण घेणारी, तिथं जाऊन त्यांचे काही चूक नाही, काही नाही, आणि माहीत पण नव्हतं की इथं कुठंतरी विमान कोसळणार आहे किंवा आपण ज्या जागेवर आहोत त्या जागेतून कधी काय भिंत कोसळेल, वीज पडेल, काहीतरी होईल, अकस्मित काय होणार आहे, तर हे आपण काही म्हणजे याची प्रोबॅबिलिटी नाही आहे ना. तर समजा कुठेतरी गुंड घुसले किंवा कुठेतरी कोणतरी घुसलं, काय म्हणू शकतो आपण त्याला, मारकरी घुसले, नक्षलवादी घुसले, आतंकवादी घुसले, तर ते काय आहे, त्याच्यात जीव जाणार. आणि मग तेव्हा ह्या लोकांना काय असतं की स्वतःच्याही जीवाची पर्वा नसते. म्हणजे स्वतःसोबत ते दुसऱ्यांनाही घेऊन जातात ज्याचं त्याच्यामध्ये काही लेणं देणं नाही आहे. म्हणजे मी उदाहरण सांगते, हे याचं त्याचं काही लेणं देणं नाही फारसं, फक्त उदाहरणाद्वारे तुम्हाला काय आहे ह्या गोष्टी जास्त समजून येतील. तुम्हाला अशा प्रकारचं काही उदाहरण आठवतं का? सांगा बरं, म्हणजे स्वतःसोबत दुसऱ्यांना घेऊन जाण्याचं.
सांगा. स्वतः सोबत दुसऱ्यांना घेऊन जाण्याचं काही आठवतं का तुम्हाला? तर अशा प्रकारे म्हणजे काय की स्वतःबरोबर ती तर कोणाकोणाला घेऊन जाणार होती हे ठाऊक नाही. जेव्हा जेव्हा ती अर्धवट अडाणी असतात तेव्हा तेव्हा तर त्यांच्या आताताईपणाचा अगदी कळस होतो. अडाणपण येतं, अर्धवट असतात, माहीत नसतं, अज्ञान असतं, तेव्हा तेव्हा तर कळस होऊन जातो आताताईपणाचा. त्यांच्या तोंडातून कढत वाफेसारखे जहरी शब्द बाहेर फेकले जातात. शब्द बघा, ती एक कविता आहे ना. शब्द तलवारीपेक्षा पण हे आहे, तलवार लागत नाही, शब्दच माणसाची मनं तोडतात वगैरे, माणसांना जोडतात तोडतात वगैरे. आंतरिक तडमडीने ती वेळ लागल्यासारखी वागतात, वेडी होतात अक्षरशः. पेसूक, गुंड, वाटेवरची, वानर आणि इतर कथांकडे वाचकाची नजर टाकावी म्हणजे त्यांनी ह्या कथेतल्या माणसाच्या हृदयात केवढी खडबड माजून राहिली आहे ते दिसेल. आणि बागुलांच्या कथेत अतपासून इथेपर्यंत काय आहे, नाट्य खचून भरलं आहे, ज्याला आपण ड्रामा म्हणतो. ते इतकं रंगवलेलं आहे, पण ते काय आहे, त्याला सत्याचा काय आहे, बेस आहे. त्याला काय आहे, सत्याचा बेस आहे. ठीक आहे. तर चला आपण याची आज स्पर्धा नावाची कथा पाहूया. त्याच्यामध्ये नंतर मग प्रस्तावना वगैरे बाकीचं बघूया. एक स्पर्धा नावाची कथा बघूया. तुमच्याकडे पुस्तक असेल तर साधारण ही 58 पेजेसवर आहे. ठीक आहे. तर स्पर्धा आपण बघूयात. स्पर्धा हेडलाईन टाकायची आहे. स्पर्धा, स्पर्धा म्हणून टाका सगळ्यांनी. ठीक आहे, लिहिलं. तर बघा, आता आपल्याला समजून घेऊयात. तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही ओपन करू शकता. ठीक आहे. तर बघा, पहिली ओळ कशी आहे आणि हे करत करत आपण शिकून घेऊया. नंतर आपलं महत्त्वाचं काय कोणते, पहिलं सिंपल रीडिंग करायचं आधीच सांगितलेलं आहे. त्यानंतर काय, पात्र, संवाद आणि आशय किंवा मर्म जे काही आहे ते लिहून घ्यायचं. हे आपल्याला महत्त्वाचं आहे. नाव तर माहीतच पाहिजे, नाव तर हे आहे ते पाठच पाहिजे आपल्याला. ठीक आहे. स्पर्धा नावाची कथा आपण बघणार आहोत. बघा काय दिलेलं आहे कथामध्ये, काय दिलेलं आहे कथेमध्ये. साधारण बघा किती पानांचे, बघा मेजर करून घ्यायचं की किती पानांचे, 1 2 3 4 5 6 7 8 9 पानांचे. ठीक आहे. हे बघू आता आपण. बघा काय दिलेलं आहे की भीक मांग्या माझंच खाऊन मला गुरवतोस, त्या रांडेकडं जाऊन खातोस, तिला पैसे देतोस अन माझे बुडवतोस. अरे बामणा, मी शिवा पहिलवानाची बायको आहे. म्हणजे आणि तुम्ही असंही करू शकता, ते वाचता वाचताना साईडला जे काही पात्र दिसतात आहे ते नोट करून घेणार. तर जे पहिली रीडिंग करतात आहे त्यांना हे अवघड वाटू शकतं, म्हणून आपण इथे शिकून घेणारा हा जो कथा संग्रह आहे तो. बघा परत वाचते. भीक मांग्या माझंच खाऊन मलाच गुरवतो. म्हणजे काय, माझंच खाऊन मलाच गुरवतो म्हणजे माझ्याकडचं पैसे नेतो आणि माझ्यावरच ओरडतो, किंवा माझ्याकडचं खातो आणि मलाच ओरडतो. गुरावतोस म्हणजे काय की ओरडण्यासारखं, राग दाखवणे वगैरे करणं, असं नाही का. त्याचे वेगळे प्रकार आहेत. त्या रांडेकडे जाऊन खातोस, तिला पैसे देतोस अन माझे बुडवतोस. अरे बामणा, मी शिवा पहिलवानाची पहिली बायको आहे, तुला तशी सोडणार नाही. कारखान्यापुढं केळी विकणारी यमुना
म्हातारी संतापून प्रताप पांडे ह्या उत्तर प्रदेशातील ब्राह्मणाला धमकवत होती. तर आपल्याला इथे काय मिळालेले आहे? 2 पॉइंट्स मिळालेले आहे. तर पात्र कोण आहेत आपण ते बघूयात. पात्र कोण आहे? यमुना. हिचं वर्णन कसं आलेलं आहे यमुनेचं? की ही कोण आहे? शिवा पहिलवानाची बायको. कोण आहे? शिवा पहिलवानाची बायको. कोण आहे? शिवा पहिलवानाची बायको. त्यानंतर कोणतं दिलेलं आहे? प्रताप पांडे. हा कोण होता? ब्राह्मण. प्रताप पांडे ब्राह्मण. कुठलं दिलेलं आहे? यूपी. सध्या आपल्याला हे असे पात्र सबाद लिहायचे असतात. हे तुम्ही पहिल्या रीडिंग मध्ये नाही, तुमचं साधारण हे दुसऱ्या रीडिंग मध्ये यायला पाहिजे. ठीक आहे, ओके. दुसऱ्या रीडिंग मध्ये साधारण हे तुमचं यायला पाहिजे. कळतंय का? पात्र सबाद पात्र लिहून घ्यायचे. झालं लिहून? ठीक आहे. तर बघा आता, तर ही कोण आहे? केळी विकणारी. केळी विकणारी यमुना. ठीक आहे. तर केळी विकणारी जी काही यमुना आहे, तर हे ब्राह्मणाला संतापून म्हणते. तिची क्रोधाने जडजडती झालेली नजर. बघा कसे इथे विशेषणे वापरलेली आहे. नजर कशी झालेली आहे? क्रोधाने जडजडती झालेली नजर कधी प्रताप पांडेच्या हजार व्याधी व्यसनांनाही किडलेल्या शरीरावर, तर कधी बाजूला बसलेल्या आपल्या सुंदर सुनेच्या रसरशीत शरीरावर फिरत होती. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता, यमुना नावाची म्हातारी बसलेली आहे. ती कोण आहे? केळी विकणारी आहे. आणि एका बाजूला कोण आहे? तो ब्राह्मण आहे प्रताप पांडे. आणि तो कसा, त्याचं वर्णन कसं दिलेलं आहे? व्याधी व्यसनांनी किडलेला शरीर. त्याला काहीतरी व्याधी झालेली आहे, ते आपण समोर बघणार आहोत. म्हणजे काय, जशी कथा आपल्याला घेऊन जाते त्या पद्धतीने आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर व्याधी व्यसनांनी त्याचं शरीर जे काही आहे, काहीतरी आजार असेल दारू पिऊन वगैरे, आपण बघू समोर ते. आणि एकीकडे काय, तिची सून आहे. सुनेचं वर्णन कसं आहे? रसरशीत, सुंदर सुनेच्या रसरशीत शरीरावर. म्हणजे एकीकडं तो होता आणि एकीकडे ती, अशा प्रकारचे. आणि म्हातारीची चुलत सून बिघडलेल्या सासूकडे नेहमी आपली सुडल गुबगुबीत पाठ करून बसली होती. आता ही सून कशी आहे? चुलत. तर मग ती कशी बसलेली आहे? सासूकडे नेहमीप्रमाणे आपली सुडेल गुबगुबीत पाठ करून बसलेली आहे. तिच्या तारुण्य मदाने तरारून आलेल्या शरीरावर मोहित झालेल्या गिराकांपाशी काहीतरी मनोरंजन करून माना मोडून ती हसत होती. तिच्याकडे तरुण यायचेत वेगवेगळे. तर तिच्या तारुण्य मदाने तरारून आलेल्या शरीरावर, म्हणजे ती तरुण होती, सुंदर होती, तिची पाठ गुबगुबीत होती, सुडेल असं त्याचं वर्णन आलेलं आहे. त्याच्यामुळं काय की तिच्या शरीरावर मोहित झालेल्या गिऱ्हाईकांपाशी काहीतरी मनोरंजन करून माना मोडून हसत होती. तिच्या हसण्यावर तिच्या भोवती जमलेली माणसं पागल झालेली होती. कारण त्यांच्यापैकी म्हातारीच्या तावडीत सापडलेल्या प्रताप पांडेची भीतीने गाडण उडालेली होती. म्हणजे तिथे होते असे तरुण, तुम्ही असं इमॅजिन करू शकता की तिथे तरुण आहे, मग त्याच्यामध्ये प्रताप पांडे नावाचा व्यक्ती सापडला. तो चंद्राची मदत मिळेल असे वाटून तिच्याकडे दिनवाना होऊन पाहत होता. चंद्रा, सुनेचं नाव आहे का बघू समोर. हे असं तुम्हाला लॉजिक लावत
पुढे जायचे. कमीत कमी 3-4 वेळा तरी तुम्हाला हे कमीत कमी 2-3 वेळा तरी वाचलं पाहिजे, कमीत कमी. ठीक आहे. परंतु ती सुंदर स्त्री त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून हसत होती आणि त्यामुळे गांजाच्या धुराने करपून गेलेल्या त्याच्या काळजात अपमानाची आग लागली होती. कारण काय की जी चंद्रा होती ती त्याच्याकडे दुर्लक्ष करून पाहत होती. त्याच्यामुळेच काय झालेलं आहे, समजा कोणाकडे दुर्लक्ष झालं, इगोइस्टिक लोकांकडे, ज्यांना अहंकार असतात, इगो असतात, तर त्यांचं काय होतं, त्यांना मग तो अपमान वाटतो आणि खोटा अपमान, आणि मग अशी त्यांच्या काळामध्ये अपमानाची आग लागली होती. तर चंद्राच्या बेपरवाईने म्हातारीच्या बेफाम हल्ल्याने भडकून तो कर्जबाजारी ब्राह्मण ओरडला, पैसे काहेचे मागतीस. चंद्राच्या बेपरवाईने, बेपरवाई म्हणजे ती दुर्लक्ष करतीये, ती त्याच्याकडे बघत नाहीये आणि म्हातारी ओरडतीये. त्याच्यामुळे मग त्यांनी काहीतरी कर्ज घेतले असेल, पैसे बुडवले असतील, तर त्याच्यामुळे पैसे काहाचे मागतेस असं तो म्हणतो. कोण म्हणतो? ब्राह्मण. तुझ्या बापाचे तिच्या मुलाच्या दर्दभऱ्या पत्राने तिच्या अंतकरणातील आतील सारी व्यथा, स्पर्धेतील हारीतून निर्माण झालेली चीड, सूड भावना उलफडून आली. तशी ती त्याच्यावर वाघ होऊन तुटून पडली. त्याच्या शरीराच्या कपड्याचा मिळेल तो भाग धरारून ते हिसके देऊ लागली. कोण? बघूयात. कोण सांगा चॅटबॉक्समध्ये किंवा आपण बघूयात. तर दिसेल तिथे ती काय करू लागली? हाणू लागली. हाणणे म्हणजे काय? हाणेल मी तुला, आपण असं म्हणतो ना, म्हणजे काय? मारू लागली. बरोबर, हाणू लागली. आणि त्याच्या कपड्याच्या चिंध्या झाल्या होत्या. आपली ही गैना पाहून एकही मुलूकवाला भाऊ, अहिर, कुंभी आपल्या मदतीला येत नाही हे पाहून अपमानाने दिवाणा झालेला पांडे अत्यंत उर्मट अशा उत्तर प्रदेशी देहाती शिव्या देत नरडे दाबून तिला खाली पाडण्याचा प्रयत्न करू लागला. हे सर्व वर्णन कोणाचं होतं? आपल्याला तुम्हाला कळेल काय होतं. बेशरम बुड्डी हमको मारतीस. संवाद मध्ये कोण कोणाला म्हणालेस, किंवा हा संवाद कुठला आहे, हे वाक्य कुठलं आपल्याला विचारतात. असं हे पात्र संवाद जे काही आहे ते तुम्हाला लिहून ठेवायचे व्यवस्थित. कोणी कोणाला म्हटलेलं आहे बेशरम बुड्डी हमको मारतीस. तर त्या बुड्डी म्हणजे सॉरी बुड्डी इथं कोणाला म्हटलेलं आहे? यमुना या म्हातारीला. ते म्हातारीचं नाव आहे. बुड्डी म्हटलं तर वाक्यातच आलेलं आहे. नाव काय? नाव आहे यमुना. नाम क्या है? यमुना आहे. चला लिहून घ्या. वाक्य लिहून घ्या. बेशरम बुड्डी हमको मारतीस कोण कोणास म्हणाले. चला लिहा, उत्तर लिहा. चला. यमुना. हा, प्रताप पांडेने यमुना म्हातारीला म्हटले. ठीक आहे, क्लिअर? ओके, चला. तसे सुनेच्या सौंदर्याने धन्यात संपूर्णपणे बरबाद झालेली म्हातारी त्याला अधिक जोराने तडतडा तोडू लागली. आता स्पर्धा, नेमकी स्पर्धा कशात आहे हे आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे, नेमकी स्पर्धा जी काही आहे ती स्पर्धा कशामध्ये आहे आपण ती समजून घेणार आहोत. बघा, तिच्याकडे सुनेचा कसा उल्लेख आहे की बाबा ती सुंदर होती, तरुण होती, तिच्याकडे गिरायक येत होते. ठीक आहे, म्हणजे आपलं एक असं लॉजिक लागू शकतं की कुठेतरी ती वेश्या व्यवसायामध्ये होती किंवा देहविक्री, वेश्या व्यवसाय, देहविक्री हा व्यवसायामध्ये होती का. आणि मग सुनेच्या सौंदर्याने धंद्यात संपूर्णपणे बरबाद झालेली म्हातारी, याच्यावरून काय लॉजिक लागतं की सासू सुद्धा देहविक्री व्यवसायामध्ये होती का. आता ती थोडी तिचं एज किंवा तिचं म्हातारपण आल्यामुळे तिचा जो धंदा याच्यामध्ये जसा आलेला आहे मग तो कमी होत चाललेला आहे का, तर हे आपण जाणून घेऊया पुढच्या भागात. ठीक आहे, समजतंय? थोडं लॉजिक डेव्हलप करा. बघा, पहिल्या रिडिंगमध्ये थोडं हे जाईल, पण जेव्हा तुम्ही दुसरी रिडिंग कराल
ज्यांनी केली असेल म्हणून म्हटलं की वाचायला सुरुवात करा. वाचून आलं की कसं होतं मग सोपी पडतं परत. ठीक आहे, चला आपण नेक्स्ट बघूयात. तर बघा आता इतकं तर माहीत झालं तुम्हाला, यमुना, पात्र, अजून चंद्रा. चंद्रा कोण आहे? सून आहे. ठीक आहे, तर बघा तसे सुनेच्या सौंदर्याने धंद्यात संपूर्णपणे बर्बाद झालेली म्हातारी अधिक जोराने तडातडा तोडू लागली. धावून मारायला पाहू लागली. तोही चिडीने बेबार होऊन कोंबड्यासारखा उड्या मारीत तिला मारण्याचा प्रयत्न करू लागला. म्हणजे तुम्ही असं कथा वाचताना, कादंबरी वाचताना, काही वाचताना काय करायचं, इमॅजिन करायचं. इमॅजिन करणे म्हणजे काय, कल्पना करणे की बाबा असा असा सीन आहे, असं असं चाललंय. बघा आता मगाशी जसं सांगितलं त्या पद्धतीने काय सांगितलं, एक म्हातारी आहे, तिच्यासमोर केळी आहे. का केळी आहे? कारण ती केळी विकणारी आहे. एका साईडला सून आहे तरुण ताटणी आणि एका बाजूला प्रताप पांडे. मग आता त्यांच्यामध्ये काय झालेलं आहे, मारामारी चाललेली आहे. ठीक आहे, मग एकमेकांना ते मारायला लागलेत, म्हणजे असे फायटिंग इमॅजिन करायचं म्हणजे तुम्हाला हे लॉंग टर्म लक्षात राहतं. मग तोच चंद्राने बसल्या जागेवरून धमकी दिली, पांड्या हात खाली कर. तर चंद्रा कोण आहे? म्हातारीची सून. यमुना म्हातारीची सून आहे आणि ती काय म्हणते, पांडे हात खाली कर. प्रताप पांडेला म्हणते की बाबा तू तुझं हात खाली कर. अपमानाने आणि दुखाने रडकुडीस आलेल्या गरीब दुबळ्या पांड्याने हात खाली केला आणि तो चंद्राकडे पाहत रडकुडीस येऊन म्हणाला, चंद्रा, ही तेरी सास एक ब्राह्मण को मारती? तिला काय शरम हाय का नाही? असं तो म्हणतो. चंद्राला प्रताप पांडे म्हणतो. चंद्राने काही उत्तर दिले नाही, कारण आपली सासू किती श्रेष्ठ दर्जाची आहे, तिचे अंतःकरण किती मोठे आहे हे तिला माहीत होते. तिच्या दुःखाचे कारण काय आहे हेही तिला माहीत होते. परंतु ती ते दूर करू शकत नव्हती, कारण ते दूर केले तर तिचा सर्वनाश होईल ही ते जाणून होती. म्हणून ती काही न बोलता गंभीर झाली. ठीक आहे, म्हणजे एक फ्लॅशबॅक. आपण जसं सिरियल्स पाहता तुम्ही, टी व्ही सिरियल बघता किंवा काय म्हणू शकतो, टी व्ही सिरियल्स बघता किंवा काय बघता, तेव्हा एक फ्लॅशबॅक की म्हातारीला दुःख आहे, तिचं अंतःकरण किती मोठं आहे, ती काही बोलू शकत नाही, ती काही करू शकत नाही, तिने काय केलं तर सगळा काय आहे, सत्यानाश आहे, सर्व नाश आहे. कळतंय का तुम्हाला? ठीक आहे, चला हे लिहून घ्यायचं आहे. चंद्रा ही तेरी सास, लिहून घ्या. चंद्रा ही तेरी सास चंद्रा ही तेरी सास ब्राह्मण को मारती, ब्राह्मण को मारती, चंद्रा ही तेरी सास ब्राह्मण को मारती. ठीक आहे, नेक्स्ट झालं फ्लॅशबॅक वगैरे सगळ्या गोष्टी इमॅजिन करून. तर बघा आता प्रताप पांडेने चंद्राला शहाणपण देऊन आपली शरम काढली, म्हणून म्हातारीच्या अंगाची लाही झाली. ठीक आहे, म्हणजे एक सीन इमॅजिन करा की ऑलरेडी ती कुठंतरी स्पर्धेत बघतीये तिच्या सुनेला, किंवा तिच्या मनामध्ये तिचा व्यवसाय ढिला पडला म्हणून काय म्हणू शकतो आपण, तिला तिच्याबद्दल नाराजी असेल, ईर्ष्या असेल, स्पर्धा असेल, चढाओढ असेल, तर मग तिलाच परत तिच्या सुनेला हिच्याबद्दल बुराई करतो. त्याच्यामुळं काय झालेलं आहे की तिच्यामुळं अजून राग आला तिला आणि तिच्या अंगाची लाही लाही झाली. तेल पिऊन तापट होणाऱ्या अग्नीप्रमाणे. बघा विशेषण कसे वापरले आहे. तेल पिऊन तापट होणाऱ्या अग्नीप्रमाणे. तेल म्हणजे आपलं केरोसिन, आपण उदाहरण केरोसिन घेऊ शकतो. ठीक आहे, तेल पिऊन तापट होणाऱ्या अग्नीप्रमाणे ती संतापाने पेटून धडाधडा चंद्राला शिव्या देऊ लागली. ती चंद्राकडे तोंड करून शिव्या देऊन गुंतली असल्याची संधी साधून प्रताप गर्दीत घुसण्यासाठी पळाला. म्हणजे आधी पांडेला बोलत होती, मग पांडे चंद्राला बोलत होत्या, मग अजून तिची तडपायाची आग मस्तकात गेली, त्याच्यामुळे ती चंद्राला बोलायला लागली. संधी साधून प्रताप पांडे गर्दीत पळाला. तसा म्हातारीने धावत जाऊन त्याला पकडला. ही पळापळ पाहून जमलेली सारी गर्दी खो खो हसत सुटली.
निदृष्ट उपेक्षापूर्ण असा तो हास्यध्वनी. तो हास्यध्वनी म्हणजे बघा, हे इमॅजिन करायचं आहे की तसा म्हातारीने धावत जाऊन तो पडाला आणि त्याला मागून जाऊन कोणी त्या म्हातारीने पकडलं. आता ही पडापड जमलेली गर्दी खो खो हसत सुटली. बाकीचे लोक, तो पडतोय त्याच्या मागं म्हातारी पडती आणि बाकी काय हशा पिकला. इमॅजिन करायचं आपल्या डोक्यामध्ये. ठीक आहे. ही पडापड पाहून जमलेली सारी गर्दी खो खो हसत सुटली. निदृष्ट उपेक्षापूर्व असा तो हास्यध्वनी ऐकून स्वाभिमानी म्हातारी उंच पडून आलेला हंबरडा आत दाबीन म्हणाली, कुतरड्या, माझं खाऊन मला शिव्या देतोस, मला मारायला धावतोस. त्या रांडेचं ऐकून 4 महिन्यापासून तुमचं बदल्यातलं वर्तान मी बघत आहे. कोणी उधारी देत नाही, मागायला जावं तर देत नाही, धड बोलत नाही, माझ्या पाठीकडे ढुंगून पाहत नाही. असं तुमचं काय माय नुकसान केलं आहे? कोण म्हणतं हे सगळं? म्हातारी. तुमच्यावर माया केली हा अपराध झाला काय? मला पोट नाही, पोट त्या वेसवेलास हाय होय. तिच्यावर नुसतं मुरकुंड पडतीये. पण ध्यानात ठेवा, ती राजाची भोसकल्याची सून आहे. राजाची भोसल्याची सून आहे. इथे वर्णन दिलेलं आहे. तर अशा आल्या गेल्याची नाही. आसवांनी गडा भरून आल्यावर ती आपल्या अंतकरणाने बोलू शकली नाही. नंतर खूप असं तिला हे सगळं बोलून आपल्याला, म्हणजे तुम्ही कधी असं अनुभव केला असं, खूप रडायला येतं तेव्हा श्वास घेता येत नाही किंवा आपल्याला असं बोलता येत नाही, श्वास असा कोंडून गेल्यासारखं वाटतं. नंतर, मी राजाची सून आहे अन नवऱ्यासाठी वेश्येसारखी वागते. काय म्हटलेलं आहे? मी राजाची सून आहे आणि नवऱ्यासाठी वेश्येसारखी वागते. चंद्राच्या अंतकरणातून उद्गार उठला. निक्षणात तिचा हसरा चेहरा करून गंभीर झाला. तसे तिच्याशी हास्य विनोद करत बसलेले लोक ती हसता हसता अशी गंभीर दुःखी का झाली याचा विचार करू लागले. किसनला वाटले काहीही करून म्हातारीला इथून घालून दिले पाहिजे. तर नंतरचं पात्र कोण आहे? किसन. किसन कोण आहे आपण बघू, लिहून घेऊ आधी. किसन. नंतरचं पात्र कोण आहे? किसन. तर काय नंतर किसनला वाटले की काही करून म्हातारीला इथून घालवून दिले पाहिजे. तिच्या शिव्या शापाने चंद्रा खंगू लागली आहे, दूर जाऊ लागली आहे. म्हातारी आहे तवर चंद्रा आपल्याला मिळणार नाही. तो म्हातारीच्या पोटावर पाय देण्याचे ठरवून बसला. चंद्राच्या मनातून आवाज आला, त्या साध्वीवरला हा अन्याय अत्याचार थांबविला तर ती विचार बघणं झाली होती. ठीक आहे. नंतर, आणि तिकडे ज्यांच्यावर आपण आई होऊन माया केली त्या कामगाराची दृष्टता दूरता साहून म्हातारी मोठ्याने टाहो फोडून रडू लागली. कोण रडू लागली? म्हातारी. म्हातारीच्या भोवती जमलेले माणसं आपसात कुजबुजू लागली. ही एवढी शहाणी शांत संयमी म्हातारी अशी दिवाणी कशी झाली? म्हणजे वेड्यासारखं का वागते ती म्हातारी? असं काही जणांच्या हृदयात चटका बसला. काही गंगारून गेले. म्हातारीची अगतिकता असहायता पाहून प्रताप पांडे कासावीस होऊन गेला. आपण दुष्टपणा केला असं त्याला वाटू लागले. म्हणजे शेवटी त्याला पण वाटलं की आपण वाईट केलं आहे. तर काय वाईट केलंय, कसं वाईट केलंय, तर हे आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा, त्याचे गांजाच्या धुरीने नि जगाच्या विरुद्ध सुडाने भरलेले हृदय फाटू लागले आणि खिडकीच्या फटीतून प्रकाश यावा तशा गांजाच्या धुराने धुरकटलेले डोळ्यापुढे म्हातारीच्या वैभवशाली स्नेह सुंदर गतकाल आला. गतकाल म्हणजे फ्लॅशबॅक. म्हणजे तुम्ही असं इमॅजिन करा की एक सिरियल चाललेली आहे, पिक्चर चाललेला आहे, ते सगळे रडतीये, तिचा श्वास थांबलाय, हुंका आलाय तिला, आणि मग सगळेजण एकदम शांत झाले. मग प्रताप पांडेला पण वाईट वाटू लागलं.
आणि तो काय ओढतोय, विडी फुकतोय किंवा सिगरेट पितोय आणि मग त्याचा असा धूड झालेला आहे आणि ते धुडेतूनच काय झालेलं आहे, मग फ्लॅशबॅक. काय झालेलं आहे, फ्लॅशबॅक. काय, गतकाल आला. तर बघा, आपण बघणार आहोत, यमुना म्हातारी गेली 15 वर्षापासून कारखान्यापुढे केडे विक्रीचा धंदा करत होती. कशाचा धंदा करत होती, केडे विक्रीचा. ह्या 15 वर्षात एकदाही ती कोणाला उणे बोलली नव्हती, उधारीवरून भांडली नव्हती. एक कारखाना होता, कारखान्यासमोर तिचा एक छोटासा केडीचा धंदा होता, केडी विकण्याचा धंदा. ती सर्वांशी ममतेने वागत होती. आपण आई आहोत ही गोष्ट ती कधीच विसरली नव्हती. ती सर्वांशी ममतेने वागत होती. आपण आई आहोत हे तिच्या लक्षात होतं. तिच्या बोलण्यातून, वागण्यातून प्रत्येक वेळी तिचे महान मातृत्व प्रकट होत होते. म्हणजे त्या बोलण्यामध्ये काय होतं, मातृत्व होतं, ममता होती. प्रतापला सुधरवण्यासाठी, प्रताप म्हणजे कोण, प्रताप पांडे. प्रतापला सुधरवण्यासाठी तिने कितीतरी कडकडीचे प्रयत्न केले होते. तो उपाशी असताना त्याने न मागताही त्याला पैसे काढून दिले. त्याचे कर्ज आणि विवंचना कमी होण्यासाठी तिने किती उपाय सांगितले होते. तिच्या सांगण्याप्रमाणे तो वागत असला तर त्याचे भले झाले असते. असं सर्व दुःखितांवर, उपेक्षितांवर माया करणारी सरळ साधी सुस्वभावी म्हातारी गेली 3-4 महिन्यापासून पार बिघडून गेली. त्या पूर्वीच्या सात्विक स्त्रीचे कुपाडू मातेचे भयंकर भूत झाले होते आणि त्याला कारण तिची सून होती, देखणी सून होती. काय होती, देखणी सून होती, असं याच्यामध्ये दिलेलं आहे. असा प्रश्न येऊ शकतो की काय ममत्व आणि वात्सल्य असलेल्या म्हातारीची भयंकर भूत झालं होतं किंवा तिचा स्वभाव, ती विक्रवाड झाली होती, तर याचं कारण काय आहे अकॉर्डिंग टू कथा. असं तिने चंद्राला इथे धंद्याला आणून लावली होती. ती आपली सून आहे असे प्रत्येक ओळखीच्या माणसाला ती सांगत होती. त्यामुळे चावट आणि अर्धवट लोक मनात कितीही असले तरी चंद्राशी जपून बोलत. म्हातारीला आपला संशय येऊ नये म्हणून पुष्कळसे लोक तिच्याकडे जात नसत. आणि सदा करून कष्टी चंद्रा कोणाकडे डोळा सदा करून आणि कष्टी, तिचं वर्णन कसं आलं की तिच्यामध्ये करुणा आहे, बाबा ती कष्ट करणारी आहे. तर ही चंद्रा ही कोणाकडे डोळ्या उचलून पाहत नव्हती. एखाद्या गिराकाशी बोलताना तिचा जीव जो काही आहे तो जीव गुदमरून जाई. पैसे घेताना देताना तिचा दुखी चेहरा थरारून जाई. एखाद्याचे लक्ष तिच्या सौष्ठवपूर्ण शरीरावर खिळताना नी ते तिच्या लक्षात येताच आगे सापडलेल्या चिमणीप्रमाणे तिचा तडफडाट होई. म्हणजे जर तिच्या शरीराकडे कोणी पाहिलं, नजर जरी पडली तर काय होईल, तिचा तडफडाट होई. आणि कसं विशेषण किंवा कसं वापरलेलं आहे बघा, आगीत सापडलेल्या चिमणीप्रमाणे. ती अंग झाकून घेण्यासाठी धडपड करी. लज्जेने भीतीने तिची मान नम्र होऊन डोक्यावरला पदर नाकापर्यंत ओढला जाईल. तिच्या या यातना पाहून पाहणाऱ्यालाही कसे तरी होई आणि त्यामुळे काही सज्जन कामगार तिच्याकडे कधीच जात नसत. असं एकाच महिन्याने ती दुःखी भोळी विनयशील चंद्रा एकदम बदलून गेली. तिची नजर दीड झाली, मान ताठ झाली, पदर कपाळावरून माथ्यावर आला आणि माथ्यावरून तारुण्याने टटाटलेल्या चोडीवर राहिनासा झाला. तिच्या केसाला नवा आकार मिळाला नी तिच्या भरदार मऊ होटांवर पानांचा रंग चढू लागला. ती अशी थिरकत चालू लागली, अशी उत्तेजकनी सुखदायक बोलू लागली, हसू लागली, अशी आकर्षक चोडी लुगडे नेसू लागली, लोकांवर तिची झुंबड पडू लागली. तिला हासिल करण्यासाठी तरुणात होड लागली. होड लागणे म्हणजे काय, स्पर्धा लागू लागलं की बाबा कोण जिंकणार आणि कोण तिला हे करणार असं. तर तिने सर्वांनाच आपल्याबद्दलची वेगळीच आशा लावून दिली. ह्या चमत्काराला अर्थ काय असे कोणी विचारले तर त्याला उत्तर होते, नवरा धरणीसात आहे. नवरा काय आहे, धरणीसात आहे. या उत्तराचा
प्रत्येक जण मन मानेल असा अर्थ लावत होता. आता धरणीसात म्हणजे काय, याचा काही अर्थ ज्याला जसं मन वाटेल, ज्याला जसं जमेल, जसं मन लागेल तसं ते अर्थ लावत होते. ठीक आहे. धरणीसात कोणता शब्द आलेला आहे याच्यामध्ये आपल्याला? धरणीसात हा शब्द आलेला आहे. ठीक आहे. धरणीसात. धरणीसात लिहून घ्यायचे. धरणीसात शब्द धरणीसात. ठीक आहे, लिहिलं. आता याचा हवा तो अर्थ लावला जात होता. हवा तो अर्थ. तर ह्या उत्तराचा प्रत्येक जण मानेल तसा अर्थ लावत होता आणि चंद्राला मिळवण्यासाठी तिची गिराईक सुद्धा बनत होता. त्यामुळे म्हातारीची पाटी जशीच्या तशी राहू लागली. म्हातारी आश्चर्याने चकित होऊन चंद्राकडे पाहत होती. वारे प्यायलेल्या वासराप्रमाणे चंद्राला सावरण्यासाठी तिने कोशिश केली, पण चंद्रा तिचे मुळच ऐकत नव्हती. वेश्येगत वागत होती. म्हातारी चिडीला पेटून तिच्याशी भांडू लागली, कारण विचार करून तिला चंद्राचे कपट कळले होते. म्हणजे ती काय करत होती हे कळालं होतं. तिने म्हातारीला तिथून हाकलून देण्याचे ठरवले आणि म्हातारीने तिला भांडून भांडून शिवीगाळ करून तिथून काढायचे ठरवले. म्हणजे दोघांची जोरदार भांडणं, की तिचा केळीचा बिझनेस होता, धंदा होता म्हातारीचा, आणि ही कथेतल्याप्रमाणे वेश्याव्यवस्थेमध्ये तिचा शिरकाव झाला असल्यामुळे दोघांना एकमेकांना हाकलायचं होतं अशा प्रकारे. त्याच्यामुळे रोज त्यांची भांडणं जी काही आहे ती चालू राहायची. या आठवाने अभिभूत होऊन प्रताप पांडे म्हणाला, देख माऊली, मी तुझे संबंधी पैसे पगार झाल्यावर देऊन टाकीन, काही बी ठेवणार नाही, तेव्हा मला सोड. प्रतापचे गढूर डोळे कारुण्याने भरून गेले होते. त्याच्या खडबडीत शुष्क चेहऱ्यावरील भाव तिची करुणा भाकीत होते. त्याची दयनीय स्थिती पाहून म्हातारी मुळीच द्रवली नाही. द्रवली नाही म्हणजे ती काही आपण म्हणतो ना पिघलली नाही वगैरे असे शब्द जे आपण वापरतो, किंवा राग कमी होणे, जाऊ दे बाबा सोडून दे अशा प्रकारे, तर असं काही झालेलं नाही. ती त्याचे केस पकडण्याच्या उद्देशाने पुढे हात करून म्हणाली, अरे चोरा, तू माझे पैसे देशील? तुझ्या परीस 2 जिभांचा साप बरा. म्हणजे तुझ्यापेक्षा 2 जिभाचा साप बरा. मी तुझी गचांडी धरून मॅनेजर पुढे उभं करेल, तेव्हाच माझ्या जीवाला शांती मिळेल. ती त्याची मान पकडायला धरली. तसेच जमलेली गर्दीला तिची चीड आली आणि सबर्द गजडी ओढली. म्हातारे, त्याला सोड, असं कोणी म्हटलं? गर्दीने. ठीक आहे का? म्हातारी गर्दीवर उलटून बोलली, पण तिच्या शब्दात कुठल्याही प्रकारचा जोर नव्हता. तो पैसा देईन आणि आम्ही तुला मॅनेजर पर्यंत जाऊ देणार नाही. त्याच्या पोटावर पाय देतेस का? गर्दी ओरडली. म्हातारी मागे सरली. तिच्या डोळ्यातून अश्रूची धाड गळू लागली. हे लोक एका बाईच्या पायी एवढे उलटे कसे झाले? आपण केलेली माया, मदत कसे विसरले? ह्या दुःखाने, अपमानाने तिचे अंतःकरण जडून खाक झाले आणि तिने प्रतापला सोडून दिले. जा बाबा. म्हणजे एक प्रकारचं काय म्हणू शकतो आपण त्याला, अगतिकता, असहाय्यता, की आपण एकटंच, इतकी मोठी गर्दी, यांच्याशी कुठं भागणार. तर ते जे हारून एक जी काही कारुणवस्था झालेली होती, किंवा म्हणजे मी थकली बाबा, किंवा मी काय झाली आता हारली आहे, मी थकलेली आहे, जा बाबा, जा, घेऊन जा तू, कारण आता लढायला शक्ती नाही आहे इतक्या लोकांपुढे आणि काही नाही आहे. अगदी त्याप्रमाणे अनावर झालेल्या हुंक्यामुळे तिला पुढे बोलावले नाही. ती कितीतरी वेळ रडत होती आणि नंतर आक्रंदित झाली. अरे, मला मेल्याहून मेलेली काय बुडवता? मुदड्यावर धोपटा का घालता? अरे शेठ सावकार बघा, त्या छिनाल रांडेचं ऐकून तुम्ही मला तुमच्या एकेकाळच्या आईला सापासारखं मानलंय, विंचवासारखं ठेचायचं ठरवलं, वेरी मानलंय. तर तिला ते सारखं आठवायचं की मी ह्या लोकांना किती माया लावली, आईसारखं वागवलं, ममतेने वागवलं, आणि ही लोक माझ्या विरुद्धात का झाली आहे. आणि मग
तिच्या सुनेचं वागून, एकंदरीत लोकांचं वागून, हे सगळं तिला पाहून काय व्हायचा, खूप त्रास व्हायचा. काय व्हायचा? खूप त्रास व्हायचा. मग म्हातारी रडू लागली. मग इथून अजून काय दिसते, इथून एक अगतिकता किंवा एक असहायता याच्यामध्ये आपल्याला दिसून येते. ठीक आहे. नेक्स्ट, नंतर काय, सगळ्यांनी पुस्तक जर घेऊन बसले तर तिथंच तुम्हाला लिहायला, अंडरलाईन करायला सोपी जाईल. ठीक आहे. म्हातारी आता रडायची थांबली होती. तिचा चेहरा भलताच भेसूर झाला होता. तिच्या डोळ्यातून जाड बाहेर पडताच ती सरळ ताठ होऊन कारखान्याकडे पाहत होती. असे बघता बघता अंगात यावे तशी शहारून उठली. तिचे हे अवसान पाहून भयभीत झालेल्या सुनांनी अंगावरती धावली. तशी कोणतरी बोंब केली. म्हातारी वेडी झाली. मग ती असं तिला कारखान्याकडे पाहते, सुनेकडे पाहते, आणि आपल्याला माहिती आहे की त्यांचे रोज वाद व्हायचे. म्हातारी सुनेसोबत रोज भांडायची, एकमेकांना हाकलून लावायचं होतं त्या जागेवर, आणि मग ती परत त्या सुनेच्या याच्यावर केली, आणि मग काय झालं, म्हातारी वेडी झाली, म्हातारी वेडी झाली. त्याप्रमाणे आता म्हातारी सुनेपुढे ताट उभी राहून सुनेलाच विचारत होती, झाला तुझा जीव थंडा? ह्या ओळखट्या लोकांनी मला येडं केलंय. ओळखट्या म्हणजे ह्या ओळखणाऱ्या लोकांनी. मी येडी आहे काय? माझं पोट येडं आहे? माझी माया येडी आहे? तिचे सबंध शरीर थडथडा उडत होते आणि चंद्राला तिच्याकडे बघवत नव्हते. तिने खाली मान घातली होती, भीतीने गोळा होऊन बसली होती. चंद्राची ती स्थिती तिच्यावर जीव टाकणाऱ्या किसनचा मुळीच सहन झाली होती. तो उभा राहून ओरडला की कोण? किसन. आपण इथे किसन लिहिलेला आहे. तर सध्या किसनची काही ओळख नाही, पण आपल्याला असं दिसतो की तो इतर पुरुषासारखा तिथे एक पुरुष म्हणून किंवा आहे बाबा त्या कारखान्या किंवा त्या परिसरामधला असा. ठीक आहे. ए येडे, पड इथून. पडतीस का नाही? का देऊ एक फटका ठेवून? मी येडी आहे का रे शान्या? असं म्हणजे बघा, हे तुम्हाला इमॅजिन करायचं. इकडे म्हातारी, इकडे किसन आहे. काय म्हणते मग तू किसन? ए म्हातारी, चल निघ इथून, निघ, देऊ का तुला एक फटका ठेवून? मग म्हातारी कशी म्हणते, तू कोण आला शान्या? हिला तू घालवून देण्याचं ठरवलं आहेस. तुझ्या कचकचीत तिला घटकाभरही आराम मिळत नाही, याद राखून ठेव. आता ह्या पुढे जर तू तिला काही बोललीस तर तंगडं, असं बोलतो. माझं न तू शिव्याच्या आईचं आर त्याला जर कळलं तर कांदा फोडल्यावानी तुला तो बुक्कीनं फोडून मोकळा करेल. म्हणजे बघा, हे तुलना होतीये, विशेषण कसे वापरले जाते. म्हणजे कसं बुक्की कशी मारणार आपण? कांद्याला कशी अशी बुक्की मारून फोडतो ना. गावाकडे बघा, झुणका भाकर खातात, ठेचा भाकर खातात, बरोबर आहे. तर कसं फोडतात? बुक्की मारून फोड, तसंच तुला फोडल. आणि त्याला इकडं म्हातारीच्या धाकामुळे चंद्राचे मन अजूनही ती वश होत नाही हे त्याने हेरलं होतं. म्हातारीच्या धाकामुळे चंद्राचे मन अजूनही ती वश होत नाही हे त्याला कळलं. म्हणून म्हातारीला इथून घालवून देण्यासाठी त्याने त्याप्रमाणे चंद्रावर फिदा असलेल्या साठी ठरवलं होतं. चंद्राच्या विरहाने त्याचे मन जडत होते. ती सारी चीड येऊन तो ओरडला, जर तू उद्या इथं दिसलीच काय करशील मला? मग म्हातारी म्हणते, किसन म्हणतो, जर तू उद्या इथं दिसलीस. मग म्हातारी म्हणते, काय करशील? मग तो म्हणतो, अशी मारीन न. असं म्हणजे तुम्हाला त्या कॅरेक्टरमध्ये घुसून जायचंय की बाबा, असं इमॅजिन करायचं, ही कशी म्हणते, ती कशी. म्हणजे का घुसायचंय? कारण तुम्हाला ही स्टोरी, तुम्हाला ती लक्षात ठेवायची आहे. अशी मारीन. तो म्हातारीच्या अंगावर धावला. त्या क्षणी चंद्राचे त्याचा अंतकरण हेतू ध्यानात घेऊन त्याचा दंड धरून ओढला. चंद्राने ध्यानात घेऊन कोणी ओढला किसनचा दंड? चंद्राने. चंद्राच्या स्पर्शाने त्याला संताप उतरू लागला होता. चंद्राने स्पर्श केला आणि त्याचा जो राग काय होता, तिने स्पर्श केल्यामुळे तो कमी म्हणजे ढासळला, उतरू लागला. पण चंद्राचा हात दूर होऊ नये म्हणून तो अधिकच चेव येऊन ओरडू लागला,
म्हणजे आता त्यांनी चंद्राने हात, जर तो शांत झाला तर चंद्र हात खाली करणार, सोडणार. तर ते चंद्राने अजून ओढावं किंवा अजून त्याला असं धरावं, म्हणून तो काय करला, अजून त्याला चेव येऊ लागला. ठीक आहे. तसे किसनला मिळणारे चंद्राच्या स्पर्शाचे सुख पाहून तिच्यासाठी झुरणारे अजून दोघे तिघे जण ईर्षेला पेटून म्हातारीशी भांडू लागले आणि ह्या पाजी पुरुषांच्या निष्ठुरपणाने चंद्राचे आतरे तुटू लागले. ती प्रत्येकाला विणवत होती, किसनला ओढीत होती, परंतु कुणीच मागे सरकवत नव्हते. आणि अशी म्हातारी ह्या माणसाच्या कृतज्ञपणा पाहून जडाल्यासारखी लाल झाली. जरी ती मुकी होती, कारण ह्या गिरायकांना भांडण्यात चूक आहे ही जाणीव तिला होती. म्हणून चंद्राला खिजवण्यासाठी म्हणाली, बघा बघा, तमाशातल्या नाचीवानी गायकवाडांची लेक परजातीच्या पुरुषाचा हात धरून कशी वडती, जसा काही नवराच. अगं पापीनी, असा सर्वांचा नाश करू नको. पैशासाठी दोन्ही कुडी नरकात घालू नको. मरेल ते तुझं लेकरू तुझ्या पापानी. असं कोण म्हणते? म्हातारी. म्हातारीच्या आक्रस्ताळी भाषणाने चंद्राने किसनचा हात सोडला आणि आपण चूक केली असे तिला वाटू लागले. परंतु किसनचे आपणावर किती प्रेम आहे हे तिला कळत होते. त्याचे सहाय्य नसते तर तिला नवऱ्याला तगवून धरता आले नसते आणि तिच्याशीही तुरशात तारुण्याला तिची ओढ लागली होती त्याची ओढ लागली होती. गेली 2 वर्ष रिकामी जळत जुळत असलेली कव भरून घ्यावी आणि तिचे कैक वेळा वाटत होते. ठीक आहे. पण आजारी झालेली असल्याने नवऱ्याचे ते कृतज्ञतेने भरलेले डोळे, ते तिची पूजा करणारे उपकाराच्या भराने वाकलेले शब्द नी त्याचे दररोज तिचे स्वागत करत हासे आणि तिच्या मुंबईच्या आल्यापासून केलेले कौड कौतुक आठवून तिच्या मनात प्रबळ होऊन आलेले विचार पापात रूपांतरित होत नि पश्चातापद होऊन अंतःकरणात शांत करण्यासाठी त्याची जीव लावून सेवा करू लागले. त्याचा क्षय बरा व्हावा म्हणून, त्यासाठी जास्त पैसा मिळावा म्हणून ती अधिक उत्तान होई. तर तुम्हाला कळलं का? तुम्हाला एक गोष्ट कळली का? इथे काय ती चंद्रा काय म्हणाली, लोकांना चंद्रा काय सांगायची की माझा नवरा धरणी 7 आहे. तर धरणी 7चं काय बाबा, लोकांना अर्थ कळेना. धरणी 7 आहे, तर त्याच्यामुळं काय व्हायचं की लोक नाही का त्यांच्या परीने त्यांनी अर्थ लावला होता. धरणी 7 काय म्हणजे त्यांच्या परीने की बाबा असेल काय. पण नंतर जेव्हा आपण ही कथा पुढे वाचतो तर आपल्याला कळून येते की चंद्राच्या नवऱ्याला काय झालेला आहे, क्षय म्हणजे काय, टीबी, ट्युबरक्युलोसिस, टीबी. तर आता परिस्थिती गरीब, उपचार करायचा आहे, नवरा आता टीबी झालेला आहे म्हणून खंगून गेलेला आहे. त्या खंगल्यामुळं काय झालेलं आहे, काय झालेलं आहे, पैसे लावावे लागतात आहे त्याला. त्याचबरोबर काय करावे लागतात आहे, उपचार करावे लागतात आहे. पैसे, उपचार. मग पैसा कुठून येणार? केळी विकून, कुठंतरी दुसरं काम करून काय येणार आहे, मर्यादित तो पैसा येणार आहे, कमी पैसा येणार आहे. शिक्षण नाही, नॉलेज नाही, इतर गोष्टी नाही आहेत, त्याच्यामुळे मर्यादित पैसा, आणि जो इलाजाला लागणारा पैसा आहे तो काय आहे, याच्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे चंद्राने कदाचित हा मार्ग निवडला आहे का ते आपण पाहणार आहोत. तर मग काय की बाबा त्याचा क्षय, त्याला जो काही टीबी झालेला आहे तो लवकर बरा व्हावा, त्यासाठी जास्त पैसा मिळावा म्हणून ती अधिक उत्तान होई, माणसांना मोहित करणारे नाना ढंग करी, विचारशील त्याला होकार देई. कोणी समजा विचारलं तर लोक देतील त्या वस्तूचा सुद्धा स्वीकार करील. ऐन वेळे कुठेतरी दडी येई, तिची वाट पाहत असलेले चडफडत आणि पुन्हा तिच्यासाठी झुरणी लागत. त्यामुळे तिची आमदनी पुष्कळ वाढली होती, पण तिला मात्र एवढीही शांती नव्हती, कारण
तिला एक भूत होऊन भयभीत करत होती. ती स्त्री असल्यामुळे तिला माहीत होते की तिची फसवणूक किसन व इतर यापुढे सहन करणार नाही. म्हणजे काय की ती फसवीत पण होती. फसवीत आपण असा एक अर्थ लावू शकतो का, म्हणजे आपण समोर वाचू पण एक असा अर्थ आपण लावू शकतो का की पैसे घ्यायचे आणि मग काम नाही करायचं, किंवा त्या व्यक्तींनी जी काही मागणी केलेली आहे किंवा त्यांनी काय ठरवलंय ते पूर्ण नाही झालं असं पण. त्यामुळे बघा आता समोर बघू, आणि आपल्यातही अंगामध्ये आता फसवण्याची ताकद राहिलेली नाही. काय, कोणाच्या तरी हातात आपल्याला पडावे लागेल, नाहीतर पैसे घेऊन फसवणारी बाई म्हणून कारखान्यापुढे कोणी पाऊल ठेवू देणार नाही. एखादा माथेपुरू रस्त्यावर बेअब्रू करायला आणि जीव घ्यायला देखील कमी करत नाही. म्हणजे पैसे घ्यायच्या, वस्तू घ्यायच्या आणि त्या पुरुषांना मध्ये आणि तिच्यामध्ये जे काही ठरलंय ते पूर्ण करायचं ना, असं म्हणून आपल्याला कोणी जीव घेईल का, आपल्या रस्त्यावर कोणी ओरडेल का, बेअब्रू करेल का, असं तिला सारखी ती भीती होती मनामध्ये. आणि मग आपल्या नवऱ्याचे काय होईल, आपले काय होईल. जास्त पैसे मिळून नवऱ्याला बरे करण्यासाठी एवढा आंधळेपणा केला नसता तर बरे झाले असते, म्हातारीची अब्रू राखून राहिली असते, तर हे आत आणि बाहेर पेटलेले कुंड पेटले नसते. म्हणजे काय, तुम्हाला कळतंय का, इकडे आर तिकडे विहीर. नवऱ्याचा जीव वाचावा म्हणून ह्या धंद्यात पडलेली जी काही चंद्र आहे ती नंतर काय विचार करते की मी उगाच याच्यामध्ये आले किंवा ह्या मार्गी लागले, ह्याच्यामुळं काय झालंय, म्हातारीची बेअब्रू झाली. की म्हातारी इतकी चांगली होती, सज्जन होती, तिची मायेची ममता होती, आणि माझ्यामुळं काय झालेली आहे, तिची बेअब्रू झालेली आहे. आणि दुसरीकडं तिला वाटतं असं नसतं केलं तर नवऱ्याच्या इलाजाला पैसे पुरले नसते, पैसे राहिले नसते, त्याचा इलाज कसा केला असता. तर अशा प्रकारे असंख्य प्रश्नांनी, असंख्य दुविधांनी, इकडे आड तिकडे विहीर अशा परिस्थितीने जे काही आहे चंद्रा गुरफटलेली होती. अगला एपिसोड होगा कल. तो आइए और कल आपण बघूया की पुढं काय होते. म्हणजे आहे ना सस्पेन्सिव्ह, की जसं आपण एका टीव्हीमध्ये बघतो किंवा सिरियलमध्ये बघतो की आता आपल्याला बाबा ओढ लागली तर नेक्स्ट काय होणार आहे, चंद्राचं काय होणार आहे, म्हातारीचं काय होणार आहे, तिच्या नवऱ्याचं काय होणार आहे, प्रताप पांडे येतो का, किसन येतो का, काय होणार आहे, कसा होणार आहे, याचा शेवट कसा होणार आहे. तर ते आपण देखिएगा नेक्स्ट एपिसोड में. ठीक आहे, तर आपण उद्या भेटूया. ठीक आहे, चालेल, आपण थांबू आता इथेच. उद्या सगळ्यांकडे पुस्तक पाहिजे, अंडरलाईन करता येतं तुम्हाला आणि सगळं करता येतं. ठीक आहे, आणि वाचून घ्या, कथासंग्रह समजायला सोपी, आणि ज्यांनी नाही वाचलं त्यांच्यासाठी ते एक सस्पेन्स राहिला. आणि कसं होतं की जर तुम्ही वाचून आले, नेमकं काय समजतंय नाही समजत, याचा सुद्धा एक आढावा घेत. ठीक आहे, चालेल, थांबूयात आपण इथेच आज. ओके.